हम लुट गए हैं लुट गए, हम लुट गए जो तेरी मोहब्बत में। ज्या आता तुम्हाला सांगतो, जी मुलगी पळून जाते ती सगळ्यात आधी मायबापाला धोका देते आणि ती पळून माळकऱ्यासोबत 10-20 एकरावाल्या सोबत जात नाही. ज्याचा हिजड्यासारखा भांग आहे तो तिला पहिल्याच भेटीत अजय देवगण वाटतो. ज्याच्या मुखातून दंतवाईचा वास येऊ नये म्हणून ज्यानं कॅन्सरचे जंतू टाकेला असतात त्याच्या संघ जाती. जी धाबेकर अवलादे जी धाब्यावर चरती त्याच्या संघ जाती. ज्याच्या घरी जो भूमी आहे नाही गुंठा नाही आणि जो पुणे मुंबईत कामाला जायले कंपनीत त्याच्या संघ जाते. पोराचा पराक्रम पाहून त्याची हुशारी पाहून त्याचं पॅकेज पाहून त्याच्या इथं इस्टेट पाहून कधीच पोरगी पळून जाणार नाही. हे भंगारावला ती संघ जाईल. आणि मग काय त्याची इस्टेट सगळी संघच. त्याच्या घरी गुंठा नाही फ्लॅट नाही प्लॉट नाही काहीच नाही. भूमीन फक्त सगळी इस्टेट सोबत अंगावरचे कपडे घड्याळ तो हप्त्यावर घेईल मोबाईल हप्त्यावर घेईल मोटरसायकल बस तेवढंच. आणि तिला ह्यो अजय देवगण वाटतो. आणि पोरगी पळून जायचा त्यानं कधी तडा खालावला माहिती का? सोयरीक दुसऱ्या संघ जमली बापानं हुंड्याचे लग्नात खर्च करायचे पैसे दागिन्याचे पैसे घरात आणून ठेवले की ही सुटलीच अजय देवगण संघ. आणि मग तो म्हणतो सध्याच्या आपल्या खात्याचा केवायसी झाला नाही सध्याचे तू घे. आणि मग घरातली रक्कम पळून घेऊन जाते. पळून घेऊन गेल्यावर मग काय हे 2-3 महिने याचे पैसे खर्च होतात आणि हे म्हणते माझी रक्कम कोणत्या तरी खात्यात गेली असं मला वाटतंय. आणि मग जहीच्या हातात कंपनीचा पोच आहे तो फरशी पुसायचा त्यावेळेस मग ही म्हणते हम लुट गए लुट गए, हम लुट गए जो तेरी मोहब्बत में. त्याच्यानं पळून जायच्या आधी विचार करून जा. निदान पोराचा पराक्रम पॅकेज त्याच्या घरी काही आहे का खाया प्यायला आणि धर्माचा जातीचा तरी पाहून पळून जा. एवढी पळून जाणाऱ्या मावल्याला विनंती आहे कळवत नेलं या चंद्रावळ पोरीला.